इकडे मुंबईत सुद्धा या सगळ्या आंदोलनाचे राजकीय पडसाद उमटत आहेत। मुंबईत काँग्रेसनं महाराष्ट्र भाजप कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केलं। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवारांसह अनेक नेते या आंदोलनात सहभागी झाले। काँग्रेसनं भाजपच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी केली। यावेळी नेत्यांनी रस्त्यातच ठिय्या आंदोलन सुरू केलं। त्यानंतर पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलं। दुसरीकडे भाजपनं काँग्रेसच्या कार्यालयाच्या बाहेर घोषणाबाजी करत आंदोलन केलं। अमित साटमांच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं। भाजपनं काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर जोरदार घोषणाबाजी केली। या आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली। या पद्धतीनं लाठीचार्ज करून डोकी फोडलीत, तरुणांचे रक्त सांडवलं। काय गुन्हा होता? कोण होते ते? कोणीतरी नालायक म्हणतो की ते अतिरेकी होते। तुम्हाला ते अतिरेकी दिसलेत? या देशातला तरुण तुम्हाला अतिरेकी वाटतो? आणि झाले तुम्ही देशविरोधी, तुम्ही देशाचे रक्षण करते आणि तुम्ही देशप्रेमी। म्हणजे या देशातील तरुणांचा गळा घोटण्याचं काम, त्यांचे अधिकार संपवण्याचं काम, लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन संपवण्याचं काम या क्रूर सरकारने केलेलं आहे। हे सरकार संविधानाला मानत नाही, या देशाच्या लोकशाहीवर यांचा विश्वास नाही। राहुल गांधी हा विरोधी पक्ष नेता नसून हा पर्यटक नेता आहे। गेल्या अनेक वर्षांमध्ये राहुल गांधीने अमेरिकेमध्ये जाऊन, या जगाच्या वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य केली, भारतीय सेनेच्या विरुद्ध वक्तव्य केली, इलेक्शन कमिशनच्या विरुद्ध वक्तव्य केली। या भारताच्या बाहेर जाऊन भारताच्या विरुद्ध वक्तव्य करणारा लीडर, याला कुठल्याही प्रकारे नरेंद्र मोदीजींचं नाव सुद्धा घेण्याची याची लायकी नाही। दरम्यान जंतर मंतरवरील आंदोलनाच्या वेळी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज विरोधात दाखल केलेल्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला सुप्रीम कोर्टाने नकार दिला। व्हिडिओ पाहण्यात आम्हाला कोणताही रस नाही, त्यासाठी आमच्याकडे वेळ नाही, अशा शब्दात सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला नकार दिला।